आपण आजचा हात जर आपण बघितला ना तर 2 गाव एक टीम असा सामना आहे. आघाडीचे बॅट्समन आपण पाहतो दाखल झालेले आहेत. एका बाजूला असते रणजित फराटे, 9 सेकंड आपण जर पाहिले गेले तर बाळा तर षटक क्रमांक पहिल्या मैदानाच्या मध्ये घेऊन येईल अक्षय शितोळे मॅन फ्रॉम कासारसाई. सामन्याला आपण पाहते होती सुरुवात श्री अष्टविनायक व्हिजन चषक 2024 चा चौथा पर्व. पहिला बॉल पहिला चेंडू अगदी आपण पाहिले गेले तर मिडऑफ मध्ये चेंडू तिकडून काढला जाईल. धाबेसाठी कुठल्या प्रकारचा इथे प्रयत्न होणार नाहीये. डॉट चेंडूने आपण पाहिले गेले तर इथे सुरुवात होणार आहे. पहा दोन्ही टीमचं सर्व इथे मी विनंती करतो की 2 गाव एक टीम आहे त्यामुळे 2 गाव मिळूनच तुम्ही संघ बनवा. त्या व्यतिरिक्त तुम्ही कुठल्या खेळाडू टीम मध्ये ऍड करू नका. हा चेंडू पुढे सरसावा चेंडू खेळलाय. टीप अष्टाकवर चेंडू सरळ श्री अष्टविनायक व्हिजन चषकाला सलामी ठोकत खणखणी चौकार. त्याचबरोबर 2 गाव एक टीम आहे आणि ही टीम तुम्ही तुमच्या पद्धतीने बनवू शकता. त्यासाठी तुम्हाला कुठल्या प्रकारचं बंधन नाहीये आणि त्यांना म्हणजे मैदानाच्या बाहेरून जायचंय. पुढे सरसावा चेंडू आणि एक तेरी तो एक मेरी रणजित फराडे बिग विकेट गॉन. टीम बनवत असताना तुम्ही त्या टीमचं नियोजन असावं. तुम्ही एका गावचे एखादा खेळाडू घेतला तरी चालेल किंवा 6-5 अशी नियोजन जरी केलं चालेल, 7-3 जरी केलं तरी काही हरकत नाही. तर तुमच्यावरती ते तुम्ही ठरवायचे. परंतु आता आपण या स्पर्धेचा नियम बनवत असताना आपण 2 गाव एक टीम असा हा नियम बनवलेला आहे. त्यामुळे विनंती करतो की शक्यतो 2 गाव मिळूनच तुम्ही एक टीम बनवा. त्या व्यतिरिक्त जर कुठलाही खेळाडू आढळला निदर्शनास आला आणि जर ती टीम जरी इथे सेमीफायनलला क्वालिफाय जरी झाली तरी त्या टीमला बक्षीस पात्रामध्ये ग्राह्य धरलं जाणार नाही. पहिली विकेट आपण पाहतोय रणजित फराटेच्या बॅट मधून मात्र एक चौकार जरूर आपल्याला बघायला मिळाला. परंतु त्यानंतर पुढच्या चेंडूवरती अक्षय शितोळेने एक मोठं यश मिळवले. रणजित फराटेची मोठी विकेट घेताना आपण अक्षय शितोळेला बघितलेलं आहे. आता पाहिजे मैदानाच्या मध्ये न्यू बॅटर जर आपण पाहिले गेले तर रुपेश मैदानाच्या मध्ये दाखल इथे होईल. अक्षयचा पुढचा बॉल शफॉलो चेंडू घेऊन काढण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये जरूर आपल्याला बघायला मिळाला. संघाचं धापलक यावेळी जर आपण मैदानाच्या मध्ये बघितलं गेलं तर निश्चितप्रमाणे ते स्थिर असणार आहे. स्कोरकार्डकडे मी तुम्हाला घेऊन जातो. धापलक आपण इथे पाहिले गेलं तर 4 धावा धापलकावरती ज्या आहेत. अक्षय शितोळे कासारसाई गावाला बिलॉंग करणार आणि मुळशी तालुक्यातील द ग्रेट मॅच फिनिशर. विशेष जर पाहिले गेलं तर अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतला मी म्हणेल की टॉप 3 मध्ये येणारा खेळाडू अक्षय शितोळे उजव्या हाताला मैदानाच्या मध्ये मारा करतोय. स्वतः प्लेट बॉल ऑन साइडला आपण पाहतो चेंडू तिकडून काढला जाईल. अक्षय शितोळे पाटील जे मैदानाच्या मध्ये आपण पाहिले गेले तर चेंडूला फील्ड करतायत. एकाच नावाचे असणारे 2 खेळाडू आहेत आणि विशेषतः जर आपण पाहिले तर अक्षय शितोळे पाटील हे मात्र अक्षय स्पोर्टचे ते स्वतः ओनर आहेत. त्याचबरोबर गाववाईज मध्ये जे संघ आपल्याला खेळताना बघायला मिळतात हेच खेळाडू जर त्या खेळाडूंमध्ये गुणवत्ता असेल तर आपल्याला तालुका आपमध्ये ओपन आपमध्ये खेळताना बघायला मिळणार आहे. पुढे त्याकडे बॅट नेण्याचा प्रयत्न स्वतः अक्षय पासून थोडासा दूर वरती गेलेला चेंडू होता. एक सिंगल यावेळी मैदानाच्या मध्ये घेतली जाईल. स्वतः मात्र चेंडू आपण पाहतो कव्हर करतोय. एक चांगलं षटक आतापर्यंत करण्याचा अक्षय शितोळेचं आपल्याला बघायला मिळाले. एक यशस्वी षटक म्हणेल मी कारण मोठी विकेट रणजित फराटेची मोठी विकेट येताना बघायला मिळाली. षटक क्रमांक संपलं जाईल. पहिलं एक षटकाचा खेळ संपलेला आहे. 6 धावा धापलकावरती आहे.
या स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्र पोलीस आदरणीय सुधांजी कुर्दी सर देखील उपस्थित आहेत. सर आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. अंपायर्स दोन्ही अंपायर्सना रिक्वेस्ट आहे की मॅच लवकर संपवायचं आहे. 4 वाजता असं संध्याकाळच्या वेळी पाऊस येतो, त्याच्या आधी मॅच संपवायचं आहे. तर थोडं तुम्ही लक्ष द्या. तर निश्चित प्रमाणे आपण पाहतोय काल देखील आलेल्या पावसाचं सावट आणि त्यामुळे कालचे 2 मॅचेस आपण पूर्ण करू शकलेलो नाहीये. तर मॅच कडे आपण जाऊया. पुन्हा एकदा एकदा पर्यंत बाळा आणि दुसऱ्या बाजूला रुपेश ही जोडी मैदानाच्या मध्ये आहे. 6 धावा धाबलकावरती. दुसऱ्या षटकाला आपण पाहतोय की इथे होईल सुरुवात आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज सिकंदर भोसले. लोळे गावाला बिलॉंग करणारा सिकंदर मोठा स्ट्रोक खेळलाय. चेंडूने उंची घेतली आहे, लांबी कमी आहे. ओहो, 1 हँडेड कॅच. वा, नाईस शॉट. मोठी विकेट. सिकंदर भोसले पहिल्या बॉलवर आपण पाहतोय संघाला मनाचा करंडक हातामध्ये मिरवणारा सिकंदर भोसले. आता जर आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होणार आहे. प्रतीक फराडे मैदानाच्या आपण पाहिले गेले तर इथे दाखल होणार आहे. स्कोर कार्ड वरती 6 धावा, ज्या धाबलकावरती धावा नोंदवले गेलेल्या आहेत. आज गुणलेखक म्हणून आमचे कुमारजी नायडू हे देखील आपल्या सोबत जोडले गेले, त्यांचंही स्वागत आहे. ओहो हो, वेग दाखवला यावेळी. हलकीशी अपील जरूर मैदानाच्या मध्ये केली गेली, परंतु बॅट आणि बॉल मध्ये इथे संपर्क नाहीये. चेंडू मात्र आपण पाहिले गेले तर पूर्णपणे डॉट इथे मैदानाच्या मध्ये आता असेल. 6 धावा धाबलकावरती धावा इथे नोंदवल्या गेल्या. स्पर्धेचे असणारे मुख्य आयोजक मयूरदादा दांगट हे देखील उपस्थित होते. दादा आपलं मनपूर्वक स्वागत आहे. त्याचबरोबर मुकेशजी कदम हेही उपस्थित झाले, त्यांचंही स्वागत आहे. कट केल्या बॉलला गॅप शोधलाय तिथे. बीच में से मिली दरार और उसमें से ढूंढ लिया रन 4. चौकार. थँक्यू डीजे. चौकार मैदानाच्या मध्ये येताना आपल्याला बघायला मिळाला. संघाचं धफलक दुहेरी अंकामध्ये आता प्रवेश करेल. धफलकावरती धावाच्या आहेत त्या 10 धावा प्रतीकच्या पॅट मधून. इथे जर आपण पाहिले गेले तर चौकार येताना आपल्याला बघायला मिळाला. सिकंदरचा पुढचा बॉल पुण्यात कट केल्या बॉलला पुन्हा एकदा यावेळी मैदानाच्या मध्ये क्लास दाखवलाय प्रतीकने आणि प्रतीकच्या पॅट मधून आपण पाहतोय चेंडू सीमारेषा पार येईल. चौकार. थँक्यू डिझे. चौकार लागोपाठचे 2 चौकार इथे येत आहेत. पुढे सरसावा चेंडू मात्र देखील खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडला, थोडीशी दिशा बदलली, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण तिथे. पाता चेंडू सीमारेषेच्या जवळ आपण पाहतोय चेंडू इथे अडवला जातोय. 2 धावा यावेळी मैदानाच्या मध्ये येताना आपल्याला बघायला मिळणार आहेत. या 2 धाब्यांच्या मदतीने जर आपण पाहिले तर धापलकावरती 16 धावा. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक मैदानाच्या मध्ये प्रगती पथावरती असताना सिकंदरने ज्या प्रकारची सुरुवात केली आहे, परंतु इथे प्रतीकच्या बॅट मधून आलेले हे 2 अतिशय महत्त्वाचे चौकार म्हणेल मी. ओहो, स्वीप करण्याचा प्रयत्न इथे होता, परंतु पंच निराश असतील. लेग स्टंपच्या बाहेर असणारा चेंडू आपण मैदानाच्या मध्ये जरूर बघतोय तिथे. आणि तिथे जर आपण पाहिले गेले तर व्हाईट बॉल अतिरिक्त धाव येताना आपल्याला मैदानाच्या मध्ये बघायला मिळते. आज निश्चितप्रमाणे प्रेक्षकांना देखील रणजित फराटेकडून खूप मोठ्या अपेक्षा जरूर राहिल्या. एक चौकार आल्यानंतर वाटलं होतं की रणजित फराटेकडून खूप मोठी इनिंग आपल्याला बघायला मिळेल. ओहो, आणि या दरम्यान हो गई गलती, हो गई भूल. दांडी 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 गुल.
थँक्यू डीजे. आता जर आपण पाहिले गेलं तर इथे प्रत्येक देखील मैदानाच्या मध्ये बाद होतोय. सेट होणारे खेळाडू मैदानामध्ये खऱ्या अर्थानं फार वेळ उभे राहत नाहीये. ते मैदानाच्या मध्ये बाद झालेले आहेत आणि आता पाहिजे मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर न्यू बॅटर हसन मदारी नवीन मैदानाच्या मध्ये बॅटर येणार आहे. 2 षटकांचा आपण पाहतोय खेळ ते संपलाय. 17 धावा धावफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेल्या. 3 फलंदाज मैदानामध्ये आतापर्यंत जे बाद झालेले आहेत. आता जर आपण पाहिले गेले तर या ठिकाणी यानंतरची होणारी मॅच आपल्याला बघायला मिळणार आहे. यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट क्लब पारगाव आणि हराळवाडी त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर सात्विक स्पोर्ट्स आळंदी नारायणगाव या 2 संघांमध्ये यानंतरचा होणारा सामना इनिंग ब्रेक मध्ये आपण सामन्याचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जो करणार आहोत. सकाळचं सत्र आहे. सकाळ सत्रामध्ये काल आपण पाहिलं तर झालेला जो सायंकाळ सत्रामध्ये मुसळधार पाऊस होता आणि मॅच काल आपण पाहिली. कालचा दिवस खऱ्या अर्थानं गाजवणारा खेळाडू जर आपण पाहिलं ना सचिन शीतल 6 चेंडूमध्ये 2 धावा त्याने होऊ दिल्या नाही. संघाला सुपर ओव्हर मध्ये नेऊन ठेवलं आणि तिथे मात्र श्री अश्वनायक व्हिजन टीमने मात्र विजयाचा झेंडा फडकवला. अक्षय शितोळे षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरे घेऊन. कोलबट टप्प्याचा बॉल ऑन साइडला. चेंडू मात्र खेळला. गॅप खूप मोठा आहे. सरळ साइड स्क्रीन वरती एक टप्पा घे चेंडू सीमारेषा पार. हा चौकार. रुपेशच्या बॅट मधून आपण पाहिले गेले तरी ते मैदानाच्या मध्ये हा चौकार येताना जो आपल्याला बघायला मिळतोय. संघाचा धावफलक 21 धावा. अक्षय शितोळे वैयक्तिक आपण पाहिले तर षटक क्रमांक. यावेळी कट केल्या बॉलला टीप पॉइंट मध्ये आपण पाहिले तर चेंडू अडवण्याचा प्रयत्न. प्रसाद पवळे मात्र आपण पाहिले तर चेंडू तिथे कव्हर करेल. धावबाची संधी जरूर तिथे होती परंतु त्या संधीचं सोनं होऊ शकलेलं नाहीये आणि संघाची धावसंख्या जर आपण इथे बघितले गेले तर एका धावेच्या मदतीने 2 धावेच्या मदतीने माफ करा 23 धावा च्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. खऱ्या अर्थानं फुल टॉस 24 कॅरेटचा आपण पाहिले गेले तर हा चेंडू आपण या स्पर्धेमध्ये जरूर पाहतोय आणि आयोजकांनी मी जर पाहिले गेले तर मी म्हणेल की खूप मोठी चांगली प्रत्येक संघासाठी एक वेगवेगळी संधी उपलब्ध केलेली आहे की जर अवकाळी पाऊस येत असेल तर ती मॅच तिथे थांबून रिमॅच म्हणजे नवीन सामना आपल्याला बघायला मिळणार आहे आणि तो रबर बॉलवरती मात्र तो सामना खेळवला जाईल. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये आता तयार असेल. धावफलक जर आपण इथे बघितले गेले तर 23 धावा. अक्षयचा पुढचा बॉल. यावेळी शफल झाले. क्रीजचा वापर तिथे केला. सोन्या चेंडू आपण पाहतोय कव्हर करेल. चेंडूची फेकी अचूक मैदानामध्ये फेकी बघायला मिळाली. तोपर्यंत मैदानाच्या मध्ये घेतलेली एक सिंगल आहे. 1 धावे इथे आली. एका धावेच्या मदतीने 24 धावा. खऱ्या अर्थानं आजच्या झेलची सकाळ क्षेत्रामध्ये अक्षय शितोळे पाटील यांच्यात झेलची चर्चा जरूर होईल कारण एका हातामध्ये त्यांनी जो झेल टिपला तो कौतुकास्पद झेल आपल्याला बघायला मिळाला. गोलंदाज तयार आपण पाहतोय पुन्हा त्या मैदानाच्या आतमध्ये. अक्षय शॉर्ट ऑफ लेन बॉल हुक केल्या बॉलला पाठवलाय सरळ डीप लॉंग लेग मध्ये सीमारेषेच्या बाहेर. हा चेंडू षटकार आहे. थँक्यू डीजे. आणि आता जर आपण पाहिले तर मैदानामध्ये इथे षटकार येताना जो आपल्याला बघायला मिळाला या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र आपण पाहिले गेले तर पुढे जाऊन पोहोचणारे धावफलकावरती 30 धावा. काल आपण पाहिले की या मैदानावरती 65 धावा या मैदानावरती फायटिंग स्कोर ठरलेला आहे. कोलवट टप्प्याचा बॉल हलकीसी अपील इथे मैदानाच्या मध्ये जरूर तिथे केली गेली परंतु पंचाने कळवलं की निश्चितप्रमाणे ऑस्टोमच्या बाहेर असणारा चेंडू होता. अक्षय शितोळे मात्र आपण पाहिले गेले तर तिसरं षटक आतापर्यंत हाताळताना बघायला मिळतोय. 31 धावा धावफलकावरती धावा इथे नोंदवले गेलेले आहेत आणि आतापर्यंत 3 विकेट आलेले आहेत. धोबी ग्राउंडचं मैदान म्हटलं की निश्चितप्रमाणे प्रत्येकाच्या आवडीचं हे क्रीडांगण आहे कारण या मैदानावरती प्रेक्षक राजाची प्रचंड मोठी गर्दी या मैदानावरती आपण बघितलेली आहे. यावेळी क्लास दाखवलाय. बॅटचा फेस ओपन केला. वाह जबरदस्त एफर्ट. जबरदस्त क्षेत्ररक्षण तिथे मैदानाच्या मध्ये बघायला मिळालं.
ऋतुराज करेकर आपण पाहिलं गेलं तर मैदानामध्ये चांगल्या प्रकारचं तिथे मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना बघायला मिळालं. संघासाठी म्हणे की त्याने चौकार वाचवलेला आहे. संघाचा धाबा आपण पाहतो षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये संपलं जाईल. ते आता तिसरं 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. चला रणजित भाई विचारायची गरज नाहीये. जर तुमच्या खेळाडूला पाणी हवं असेल षटक संपलं तुम्ही डायरेक्ट पाणी घेऊन जा. त्यासाठी कुठल्याही प्रकारचं बंधन नाहीये तुम्हाला. आणि टीम मध्ये जर पाण्याची गरज असेल तर तुम्ही पाणी घेऊन तयार राहा तुमचे अतिरिक्त प्रतिनिधी. स्कोर कार्ड आपण पाहिले तर मैदानामध्ये 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 32 धावा धाफलकावरती धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. आज आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे शिरूर, शिक्रापूर, रंजनगाव या परिसरातील खऱ्या अर्थानं क्रिकेट आणि या क्रिकेटवरती हुकूमत ठेवणार हे खेळाडू आज मात्र निश्चितप्रमाणे आपल्याला या मैदानावरती खेळताना बघायला मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला मुळशी तालुक्यातील असणारे 2 संघ, एका बाजूला जर आपण पाहिले गेले तर कासारसाई गावचे खेळाडू आहेत, त्याचबरोबर लवळे याही गावचे खेळाडू आहेत. दोन्ही संघ देखील मुळशी तालुक्यामध्ये नेहमी चर्चेत राहणारे 2 संघ आज मात्र एकत्रित या मैदानावरती खेळताना आपल्याला बघायला मिळतील. आणि शक्यतो दोन्ही टीमचे अतिरिक्त जे काही प्रतिनिधी आहेत, खेळाडू आहेत, त्यांना विनंती करतो की जसं षटक संपलं आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. त्यासाठी कुठलाही अधिक वेळ घेऊ नका ही तुमच्यासाठी विनंती आहे. आणि शक्यतो बॉटल्स मध्ये पाणी घेऊन तुमचा खेळाडू तयार असणं फार गरजेचं आहे. शबीर सय्यद हे देखील आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहे, त्यांचं देखील स्वागत आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहिले की त्या सर्व संघांना एकत्रित करण्याचं काम सर्व संघांना या स्पर्धेसाठी निमंत्रण ज्यांच्या माध्यमातून दिलं. या स्पर्धेचे मुख्य संयोजक उमेशभाई नायडू, साजिदभाई तांबोळी, संभाजीभाऊ थेऊरकर या सर्व मुख्य संयोजकांना देखील मनापासून धन्यवाद. ओहो यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, फाईन लेगच्या दिशेने मात्र चेंडू तिथे ट्रॅव्हल होतोय आणि पाहिलं गेलं तर चेंडू सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार आलाय. आता जर आपण इथे पाहिले गेले तर मैदानामध्ये चौकार येताना जो आपल्याला बघायला मिळतोय. चालू असणारी मॅच आपण जर पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे एका बाजूला रामलिंग, मांडवगण, फराटा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळी अकराचं बॅट तिथे मैदानामध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. सिकंदर स्वतः चेंडूला पाठमोरी जरूर होतोय. एक सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु कौतुक करेल इथे मी सिकंदरचं. त्या प्रकारचं मात्र त्याने स्वतः ओळखलं की इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. सोन्या फार दूरवरती आहे आणि हा चेंडू अडवण्यासाठी मला जावं लागणार आहे. आणि त्याने ती धाव घेतली आणि तिथे आपण पाहिलं गेलं तर संघासाठी एक एक धाव किती महत्वाची आहे ते मात्र निश्चितपणे सिकंदरला देखील सांगायची गरज नाही. एक सिंगल येताना आपल्याला बघायला मिळाली. 37 धावाच्या धाफलकावरती आपण पाहतोय धावा इथे नोंदवले गेलेले आहेत. युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देखील बराचसा प्रेक्षक स्पर्धेच्या माध्यमातून जोडला गेलाय. त्याही प्रेक्षक राजाचं मी या ठिकाणी श्री अष्टविनायक व्हिजन टीमच्या वतीने, सर्व आयोजक कमिटीच्या वतीने, पट्टा ग्रुपच्या वतीने मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. विमल कॉल सर, त्याचबरोबर विल्सन सर, त्याचबरोबर मिंकूबाई मल्होत्रा यांचं देखील खूप मोठं योगदान या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. हा चेंडू इथे लॉंग ऑफला, परंतु तिथे प्रतापचा प्रयत्न अपयशी ठरला. चेंडू एक टप्पा घेत सीमारेषा बाहेर पोहोचेल आलेला चौकार आहे. आता जर आपण इथे पाहिले तर मैदानाच्या मध्ये चौकार येताना जो आपल्याला बघायला मिळतोय. 42 धावा धावलकावरती आहेत. सिकंदरचा पुढचा बॉल, लोअर फुल टॉस, पुण्यात पाहायचंय. ऋतुराज फार दूरवरती असेल, प्रताप पाहायचे बॅकअप करेल का चेंडूला, चेंडू पर्यंत पोहोचला. सिंगल यावेळी मैदानाच्या मध्ये आली. दुसऱ्या धावेसाठी इथे पहा मैदानाच्या मध्ये सिंगल मैदानाच्या मध्ये आपण पाहिले गेलं तर इथे येणार आहे. फर्स्ट एड बॉक्स आपल्याकडे उपलब्ध आहे. जर दुखापत होत असेल तर आवर्जून तुम्ही त्याचा वापर करा.
एक धाव इथे आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिले गेलं तर आता पुढे पोहोचतीये आणि धावफलकावरती आपण इथे पाहतोय 43 धावा च्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. सिकंदर भोसले आपण पाहतो या षटकातला असणारा हा शेवटचा चेंडू आता मात्र निश्चितप्रमाणे असणार आहे. या षटकामध्ये आपण पाहतोय 2 चौकार येताना आपल्याला बघायला मिळाले. यावेळी पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल होता. ऑन साइडला चेंडू इथे खेळून काढला जाईल. अक्षय शितोळे चेंडूला कव्हर करतोय. त्यानंतर चेंडूची फेकी अचूक होईल. एक सिंगल आली. षटक क्रमांक व्हायचे मैदानाच्या मध्ये संपलं जाईल. इथे चौथं 4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक आपण इथे बघितले गेले तर 44 धावा ज्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. आज आपण पाहिले गेले तर श्री अष्टविनायक विजन चषकाचं हेच चौथं पर्व आणि या चौथं पर्व भरवत असताना खऱ्या अर्थानं डी इव्हेंटचं खूप मोठं योगदान या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी जे आहे. आणि कुठली स्पर्धा असू द्या, तुम्हाला जर स्पर्धेचं आयोजन करायचं असेल तर तुम्ही डी इव्हेंट यांच्याशी संपर्क साधा. तुम्हाला चांगल्या दर्जाचे समालोचक, चांगल्या दर्जाचे पंच, त्याचबरोबर चांगले चांगले टीम्स, त्याचबरोबर एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट आणि सर्व मॅनेजमेंट, मी म्हणेल की डी इव्हेंटच्या माध्यमातून उत्तम दर्जाच्या अनेक मोठमोठ्या स्पर्धा मात्र ते करत असतात. आवर्जून कुठल्या आयोजकांना स्पर्धा भरवण्याची इच्छा आहे, तुम्हाला एक कॉल करायचा आहे डी इव्हेंटला आणि त्यानंतर मात्र तुमची स्पर्धा यशाच्या शिखरावरती मात्र पोहोचल्याशिवाय राहणार नाही. डी इव्हेंटचे आपण पाहतोय असणारे सर्व उमेशजी नायडू आणि त्यांची संपूर्ण सहकारी टीम एक चांगल्या प्रकारचं मॅनेजमेंट खऱ्या अर्थानं करत असते. शॉट ऑफ लेन बॉल तिथे पायचे पुल करण्याचा प्रयत्न आणि इथे मैदानामध्ये पाहिलं गेलं तर अनिल गोलंदाजीसाठी आले. पहिल्याच बॉल वरती यश मिळवलंय, विकेट. आणि आता जर आपण पाहिले तर विकेट येतानाची आपल्याला पाहायला मिळाली. जॅक आडूकडू खऱ्या अर्थाने निश्चितपणे चौकार आणि षटकार बघायला मिळाला, परंतु त्यानंतर मात्र तिथे आपण पाहिले तर विकेट येते. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहिलं तर उमेशभाई नायडू यांचे मोठे बंधू मोहनजी नायडू हे देखील उपस्थित आहे. त्यांचं देखील श्री अष्टविनायक विजन चषकामध्ये मनपूर्वक स्वागत आहे. त्यांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत असेल. श्री अष्टविनायक विजन चे सर्व आयोजक जर आपण पाहिले गेले तर विमलजी कौल सर, त्याचबरोबर विल्सन सर, विकी मल्होत्रा यांचं मनापासून खऱ्या अर्थानं धन्यवाद आहे. कारण जर आपण पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून त्यांनी डी इव्हेंटशी संपर्क केला आणि आज आपण पाहिलं तर डी इव्हेंटचं इव्हेंट दर्जाचं उत्तम दर्जाचं आयोजन, त्यांचं मॅनेजमेंट आपण या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर आपल्याला बघायला मिळतं. तुम्ही अनेक स्पर्धा बघितल्या असेल या मावळ तालुक्यामध्ये आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर डी इव्हेंट हे नेहमीच चर्चेचा विषय सध्या या मावळ तालुक्यामध्ये बनलेला आहे. शॉट ऑफ लेन बॉल तिपून पाहायचं शफल चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेने. सिंगल तर आपण पाहतो मैदानामध्ये घेतली, दुसरा धावेचा इथे प्रयत्न होणार नाही. तोपर्यंत मैदानामध्ये आलेली एक सिंगल, कारण आपण पाहिले गेलं तर अनिलला देखील माहिती आहे की स्लॉगवरची षटकं आहेत आणि या षटकांमध्ये कुठेतरी धावा रोखायच्या आहेत. अनिल आपण पाहिलं गेलं असेल अनेक वेळा मुळशी तालुक्याचं क्रिकेट या खेळाडूने सातत्याने गाजवलेलं आहे, परंतु आज संधी दिली आहे ना गावने आणि गावच्या नावासाठी खेळायचंय. यावेळी पाहिजे कट केल्या बॉलला डीप कव्हर मध्ये चेंडू पडेल, थोडीशी दिशा बदलली. प्रसाद मैत्र चेंडू मात्र अडवतोय, अचूक फेकी बघायला मिळाली एका धावेसाठी. आता मी म्हणेल रामलिंग मांडवगण फराटा या टीमला मात्र थोडासा संघर्ष करावा लागतोय, कारण स्लॉग ओव्हरचे षटकं आहेत आणि या स्लॉग ओव्हरच्या षटकांमध्ये तुम्हाला मोठे स्ट्रोक हे खेळावे लागणार आहेत. पुण्यात पाहिजे गोलंदाज तयार, पुण्यात पाहिजे बॅटचा फेस इथे ओपन केला जाईल. ऋतुराज मात्र चेंडू इथे आपण पाहतोय चेंडूला फील्ड करणार आहे, तोपर्यंत आलेली सिंगल.
एक धाव इथे आली. एका धावेच्या मदतीने संघाचा धावफलक आपण पाहतोय पुन्हा एकदा 48 धावा. या षटकामध्ये आपण पाहिलं तर अनिलने धावेला पुरेपुरी ते ब्रेक लावलेला आहे. मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये जरूर बॅटर जात आहेत. दीपक आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर रुपेश आहे, परंतु त्यांना यश मिळत नाहीये. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक तिथे खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेग मध्ये आपण जर पाहिले गेले तर असणारा शुभम चुंडला इथे कव्हर करेल. एक धाव इथे आली आणि या एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं एक चांगलं षटक आपल्याला बघायला मिळालं अनिलच्या माध्यमातून. अवघ्या या षटकामध्ये 5 धावा आलेल्या आहेत. एक विकेटही आली. षटक क्रमांक संपेला. आता 5 षटकांचा खेळ संपला. 49 धावा धावफलकावर. या ठिकाणी यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट क्लब पारगाव हरळवाडी या टीमचे कॅप्टन आलेले आहेत. त्यामुळे आता विनंती आहे सात्विक स्पोर्ट्स आळंदी नारायणगाव या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण टॉस साठी यायचंय. पहिला बॉल आपण पाहतो यावेळी मैदानाच्या मध्ये प्रतापचा. पहिल्या चेंडूवरती मैदानामध्ये जर आपण पाहिले तर लोअर फुल टॉस चेंडू होता आणि खऱ्या अर्थानं जर आपण मैदानाच्या मध्ये बघितले गेले तर फार मोठं आक्रमण त्या फुल टॉस चेंडूवरती येताना बघायला मिळालं आहे. आणि या जे चेंडू आपण खऱ्या अर्थानं ज्या कंपनीचे चेंडू आपण या स्पर्धेमध्ये वापरतोय ते देखील फुल टॉस चॅम्पियनशिपचे चेंडू आहेत. रामलिंग मांडवगण फराटा या टीमचं आपण पाहत असताना टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. अर्धशतक किती पूर्ण होते. 50 धावा स्कोरवरती लागले गेलेले आहेत. प्रताप शितोळे आपण पाहतोय मैदानामध्ये षटक क्रमांक शेवटचा तो मैदानामध्ये घेऊन आलाय. खोलवट टप्प्याचा बॉल पुण्यात पाहिजे मैदानामध्ये बॅकफुटला जा चेंडू मात्र खेळून काढला जाईल एक्स्ट्रा कव्हर मध्ये. अनिल चेंडू आपण पाहतोय ते कव्हर करतोय. चेंडूची तिथे फेकी केली जाईल. तोपर्यंत मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय आलेल्या या 2 धावा आणि या 2 धाव्यांच्या मदतीने संघाचं धावफलक देखील इथे पुढे जाऊन पोहोचेल 52 धावा. गोलंदाज तयार पुन्हा पाहिजे प्रताप शितोळे आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे याही खेळाडूने सध्या आपल्या नावाचा डंका पेटवलाय. लोअर फुल टॉस ओहो बुंदा धरून टाकलेली गोलंदाजी. काय गोलंदाजी करतोय ते. स्लॉगोरचं षटक आहे आणि या स्लॉगोरच्या षटकांमध्ये मी म्हणले की प्रतापने मात्र इथे धावेला ब्रेक लावायचं काम सुरू केलंय. ज्या प्रकारची गोलंदाजीचा स्पेल आपण अक्षय शितोळेचा पाहिला, ज्या प्रकारच्या गोलंदाजीचा स्पेल सिकंदर भोसले यांचा पाहिला, परंतु त्यानंतर अनिलने केलेली गोलंदाजी, त्यानंतर आपण पाहिले की आतापर्यंत प्रथमने टाकलेले 3 चेंडू अप्रतिम राहिलेत. एकही मोठा फटका फलंदाजांना मात्र खेळू दिला जात नाहीये. खोलवट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा पाहिजे. लॉंग ऑफ मध्ये चेंडू खेळून काढला जाईल. अनिल पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतोय ते कव्हर करतोय. एक धाव मात्र आपण पाहतोय ते मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थानं आता कुठेतरी वाटलं होतं की 4 षटकांमध्ये ज्या प्रकारचं धावफलक आपण स्कोरवरती पाहिलं आणि त्यानंतर मात्र अनिलने टाकलेलं अवघ्या 5 धावेचं षटक. त्यानंतर आपण पाहतोय प्रतापने टाकले आतापर्यंत 4 चेंडू. 4 चेंडूमध्ये त्याने फक्त धावा खर्च केल्या त्या 5 धावा. सुरुवातीच्या 4 षटकांमध्ये जर आपण वाटलं की 70+ हा संघ इथे धावींची मजल मारेल, परंतु त्या विपरीत होताना बघायला मिळत आहे. लोअर फुल टॉस पुन्हा पाहिजे. ऑन साइडला चेंडू मात्र इथे खेळून काढला जाईल. अक्षय शितोळे पाटील या खेळाडूकडे मात्र चेंडू गेला ना तर भले भले फलंदाज मात्र धावा घेण्याचा प्रयत्न करत नाही. तुम्ही कॅच बघितला असेल, मुळशी तालुक्यातील हा खेळाडू अनेक वेळा आपण पाहिले गेलं तर बेस्ट फिल्डर म्हणून देखील या खेळाडूकडे बघितलं जातं. या इनिंगचा आपण जर पाहिलं तर शेवटचा बॉल स्ट्राइक ऑन दीपक. ओहो चेंडू पडला. थोडीशी दिशा बदलली परंतु इष्टच्या मागे फलंदाज बीट झालाच, परंतु तिथे आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय की आणि तिथे डीआरएस ची मागणी केलेली आहे. 22 रुपये पंचाने मात्र निश्चितपणे इथे निर्णय दिलेला आहे. पाहिजे हा निर्णय इथे काय येणार आहे, फाईट आहे की नाही हे तिथे पाहिलं जाईल. थोडासा वेळ जरूर मैदानामध्ये घेतला जाईल. तिसरे पंच आदरणीय आमचे संजय भालेराव सर निश्चितप्रमाणे आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवण्याचं काम करतील.
आणि मला वाटतं दोन टीम्स जर एकत्र आहेत तर निश्चितपणे बरेचसे खेळाडू मला टीममध्ये बघायला मिळत नाहीये. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर आदेश तांगडे सारखा एक या सीझनमध्ये भन्नाट फॉर्ममध्ये असणारा खेळाडू टीममध्ये नाहीये. रोहित सुर्वे सारखा खेळाडू टीममध्ये नाहीये. परंतु अक्षय शितोळेला माहिती आहे की हे सर्व खेळाडू घेऊन आपले एकत्रित खेळायचं. परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहिले गेले तर रणजित फराटे टेनिस क्रिकेट विश्वातला आपण पाहिले ते एक लखलखता सितारा याही खेळाडूच्या नावाची चर्चा जरूर होईल. आमचे टेक्निशियन जर आपण पाहिले गेले तर क्रिकलॅब फाउंडेशनच्या माध्यमातून या क्रिकेटच्या स्पर्धेचं 2 कॅमेऱ्याच्या साहाय्याने थेट प्रक्षेपण जे सुरू आहे. फेअर डिलिव्हरी आणि इथे हा चेंडू मात्र निश्चितपणे 22 रूपांना सिंगल मिळणार आहे. पहिला डाव इथे संपला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाफलकावरती 56 धावा 57 धावेंचा आता टार्गेट आहे. यानंतरची होणारी मॅच आणि दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे यशवंतराव पाचंगे स्पोर्ट क्लब पारगाव हरळवाडी त्यांच्या विरुद्ध सात्विक स्पोर्ट्स आळंदी नारायणगाव दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती करतो की आपण टॉससाठी यायचंय. निश्चितप्रमाणे ही डिसिप्लिन हे क्रिकेट शिस्तीचं क्रिकेट आज आम्हाला निश्चितप्रमाणे प्रत्येक संघाकडून अपेक्षित आहे. कारण क्रिकेट खेळत असताना तुमचा दर्जा आता उंचावलेला आहे. क्रिकेटचा दर्जा उंचावलेला आहे. त्यामुळे आपल्याकडून सर्वांकडून एक चांगल्या खेळाची अपेक्षा जरूर आहे. पहिला डाव संपला. 56 झाल्या 57 बनवायच्या आहेत आणि या 57 धाव्यांचं आता मैदानामध्ये पाहायचं आहे. मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई आणि लवळे क्रिकेट क्लब लवळे हा संघ या धाव्यांचा पाठलाग आता मैदानामध्ये कशा प्रकारे करेल याच्यावरती देखील मात्र आता सर्वांच्या नजरा असतील. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस साठी यायचंय. सात्विक स्पोर्ट्स आळंदी नारायणगाव टीमचे कॅप्टनना विनंती करतो की आपण टॉस साठी या. कारण इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला सामन्याचे टॉस करायचे आहेत. त्याचबरोबर येत असताना संघाच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण एंट्री फी आयोजकांकडे लगेच जमा करा. चला फिल्डिंग लावून घ्या टीम. आणि या मॅच मध्ये जो संघ इथे विजेता होईल त्या संघाने मात्र कुठेही जायचं नाहीये. कारण त्यांचा दुसऱ्या राऊंडचा सामना आपण सेकंड मॅच झाल्यानंतर लगेचच त्या ठिकाणी खेळवणार आहे. फर्स्ट विनर विरुद्ध सेकंड विनर. अ, 57 धाव्यांचं टार्गेट जे निश्चितप्रमाणे असणार आहेत. आपण पाहतोय या ठिकाणी श्री अष्टविनायक विजन चषक आणि या चषकाचे असणारे मुख्य आयोजक आदरणीय विल्सन सरांचा या शुभाग म्हणते. सर आपलं देखील सर्व खेळाडूंच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतो. कारण एवढ्या कमी वेळेमध्ये एवढं चांगलं आयोजन करणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. आणि मी म्हणेल की एकदा सर्व आयोजकांनी ठरवलं नाही आयोजकांसाठी अशक्य कुठलीच गोष्ट नाहीये. कारण तुम्ही अनेक वेळा गतवर्षी आम्ही पाहिलं श्री अष्टविनायक विजन चषकाचं डे नाईट मध्ये आयोजन आम्ही बघितलेलं आहे. आणि काल परवापासून मात्र एक चर्चा वारंवार केली जाते. त्यांनी सांगितलं की फक्त आम्हाला हा ट्रेलर दाखवायचा होता. गतवर्षी आम्ही पिक्चर जरूर दाखवला परंतु यावर्षी एक नवीन पिक्चर रिलीज करणार आहे आम्ही श्री अष्टविनायक विजनचा. आणि येणाऱ्या काळामध्ये डे नाईट मोठ्या दिमागदार सोहळ्यामध्ये आणि ज्या स्पर्धेची चर्चा संपूर्ण खऱ्या अर्थानं महाराष्ट्रभर आणि भारतभर होईल अशा प्रकारचं आयोजन आम्ही या देहूर नगरीमध्ये करणार आहे. कारण अष्टविनायक विजन चषक म्हटलं की सध्या आता मावळ तालुक्याची एक मानाची स्पर्धा बनली आहे. हा मानाचा करंडक आहे. चला सात्विक स्पोर्ट्स आळंदी नारायणगाव टीम कॅप्टनना विनंती करतो की आपण टॉस साठी यायचंय. तर मॅच कडे पण पाहतोय जाऊया. पहिला डाव इथे संपलेला आहे. 56 झालेल्या 57 बनवायचे आहेत आणि या 57 धाव्यांचा पाठलाग आता मैदानामध्ये करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. एका बाजूला जर आपण पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये मुळशी तालुक्याचा पोलार्ड म्हणून मात्र ज्याची ओळख आहे
तो असेल प्रसाद पवळे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मैदानामध्ये ऋतुराज ही आघाडीची जोडी मैदानाच्या मध्ये आपण पाहिले गेले तर इथे दाखल इथे होईल. तर षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या मध्ये घेऊन येतोय गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज बाळा. षटक क्रमांक 22 मैदानाच्या मध्ये घेऊन येतील पहिलं. सामन्याला होईल सुरुवात. आघाडीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर मैदानाच्या मध्ये असेल तो प्रसाद पवळे. तर षटक क्रमांक पहिलं बाळा शिंदेच्या हातामध्ये. लेट्स प्ले. पहिला चेंडू इथे मैदानामध्ये पाहायचंय. निश्चितप्रमाणे आपण पाहतोय लेग स्टंपच्या बाहेर असणारा चेंडू व्हाईट बॉल. अतिरिक्त धावणे मात्र इथे सुरुवात होणार आहे. याच्याकडे आपण पाहिले गेले तर क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारी मंडळी आज मात्र आपल्याला मैदानावरती बघायला मिळतील. पप्पू मुंगसे, ऋषी चापळे सर, आपलं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. ओहो, अक्रॉस द पॅट यावेळी मात्र खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय ते केला जाईल. आणि क्षेत्ररक्षण जर आपण तिथे पाहिलं ना, लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, एक मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे निलेश पिंजारी. आज यांचा खेळ आपल्याला मैदानावरती बघायला मिळेल. चला टॉस देखील आपण याने करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. ओहो, यावेळी मात्र याच्यामुळे शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण मैदानाच्या मध्ये बघतोय. आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर अगदी आलेली सिंगल, लेग बाय रूपाने सिंगल येणार आहे. आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिले तर आता पुढे जाऊन पोहोचेल धफलकावरती 2 धावा. गुप्ताजी सरांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करतोय. यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट क्लब आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय 7वी स्पोर्ट क्लब आळंदी नारायणगाव. या दोन संघांमध्ये यानंतरचा होणारा सामना, त्या सामन्याचा टॉस देखील केला जाईल. जर मॅच कडे पुढे येता ऋतुराज 2 धावा धावलकावरती 57 धावा. आणि या 57 धाव्यांचा पाठलाग मैदानामध्ये करायचा आहे. ऋतुराज वरती जो विश्वास ठेवलाय ना, एक ऋतुराज गायकवाड आपण बघितला या IPL मध्ये काय बॅटिंग केली, काय नेतृत्व ऋतुराज गायकवाडचं आपल्याला बघायला मिळालं. क्षेत्ररक्षणामध्ये पाहिजे थोडासा बदल इथे केला जाईल. रणजित फराटे मात्र जेव्हाच्या आकांतन त्यांना माहिती की मॅच आम्ही आमच्याकडे झुकवू शकतो, इतकी ताकद आमच्या गोलंदाजामध्ये देखील आहे. परंतु पाहिजे फलंदाज या आक्रमक गोलंदाजीला कशा प्रकारे उत्तर देतील. अक्रॉस द पॅट पुण्यात खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेणारा चेंडू. बाळा शिंदे मैदानामध्ये म्हणेल की ज्या प्रकारची ते गोलंदाजी करतायत ते गोलंदाजी करत नाहीये, ते तोफेचे गोळे फेकण्याचं इथे काम करतायत. कारण एक एक चेंडू अगदी विचारपूर्वक हाताळायचा आहे. एक एक बॉल संघासाठी अतिशय महत्वाचा आहे. आणि त्यामुळे इथे मैदानामध्ये जर आपण बघितलं ना, तर फलंदाजांपुढे एक कडवट आव्हान देखील आहे. परंतु पाहिजे आम्ही मुळशीचं क्रिकेट गाजवलंय, आता आम्हाला मात्र निश्चितपणे मुळशीचं बाहेरचं क्रिकेट देखील गाजवायचं. बॅकफुटला चेंडू मात्र खेळण्याचा इथे प्रयत्न होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क बघायला मिळाला नाहीये. चेंडूपणे पाहते ते मैदानाच्या मध्ये डॉट असणार आहे. धाफलगावरती 2 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल जो इथे मैदानाच्या मध्ये केला जाईल. बाळा शिंदे पुन्हा तयार असेल. स्ट्राईक ऑन ऋतुराज. पुन्हा एकदा बॅकफुटचा चेंडू मात्र कट करण्याचा प्रयत्न इथे मैदानाच्या मध्ये बघायला मिळाला. चेंडू आपण इथे मैदानाच्या मध्ये पाहतोय. डॉट बॉल इथे आलाय. संघाचा धबलक इथे स्थिर आहे आणि स्कोर कार्ड वरती 2 धावा आहेत. यावेळी मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये. पहिल्या विकेटचा पतन ऋतुराजला मात्र परतावा लागणार आहे. खास एक खरगोश. अनेक वेळा आपण पाहिलं की खऱ्या अर्थानं फुलटॉस कंपनीचे ज्या प्रकारचे जे चेंडू आहेत आणि बऱ्याचशा
फलंदाजांची मेंटॅलिटी असते, टेम्परमेंट असतं की नवीन बॉल जेवढा लांब जातो ना तेवढा आपण अनेक वेळा बघितलेलं की सर्कलमध्ये धावा येणं गरजेचं आहे. पॉवर प्लेचं षटक आहेत ना, या षटकांमध्ये धावा बनवणं गरजेचं आहे. पहिले षटक मैदानामध्ये आपण पाहिले गेले बाळा शिंदे यांचं भन्नाट वेगाची गोलंदाजी बघायला मिळाली. त्या षटकामध्ये अवघ्या बाळा शिंदेने मात्र 2 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. आणि आता पाहिजे गोलंदाजीसाठी गोलंदाज षटक क्रमांक 2 घेऊन सूरज गवळी गोलंदाजीसाठी आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आता येतील. स्ट्राईक ऑन जर आपण पाहिले गेले तर मैदानाच्या मध्ये निश्चितप्रमाणे आपल्याला बघायला मिळत आहेत ते आता प्रताप आणि प्रसाद. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो पुण्यात तयार असणार आहे. यावेळी पाहिजे बॅकफुट जात मात्र चेंडू खेळून काढला जाईल. गॅप खूप तिथे शोधला. इथे प्रतापच्या बॅटमधून आपण पाहतोय प्रसादच्या बॅटमधून आलेला हा खणखणीत चौकार आहे. थँक्यू डीजे. आज पाहिले गेले तरी एक वेगळी संकल्पना उमेश नायडू यांची आपण बघितली. 2 टीम 1 संघ आणि आज खऱ्या अर्थाने मी म्हणेल की पुणे जिल्ह्यातील मोठमोठे 2 संघ एकत्रित मात्र या मैदानावरती खेळताना बघायला मिळणार आहेत. पुन्हा एकदा वेग होता या बॉलमध्ये. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या मध्ये बघायला मिळते. खऱ्या अर्थानं सूरजचा देखील एक कमबॅक मैदानामध्ये पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय आणि आता प्रसादला माहिती आहे की काही जरी झालं ना तर एक मोठी इनिंग आपल्याला उभी करायची आहे, धावेंचा पाठलाग करायचा आहे. तर माझा जो गेम आहे, माझा जो खेळ आहे, ज्या खेळासाठी मला ओळखलं जातं ना तो खेळ मला दाखवायचा आहे. खोलवट टप्प्याचा बॉल होता. पुन्हा एकदा इनसाइड आउट मात्र होऊन खेळण्याचा प्रयत्न तिथे, परंतु फटका इथे फसलाय आणि तिथे मात्र धक्का क्रमांक 2. सामना आपण पाहतोय मैदानामध्ये. इथे प्रसाद देखील मैदानाच्या मध्ये बाद होताना जो आपल्याला पाहायला मिळाला. चौकार जरूर आला, परंतु चौकार आल्यानंतर निश्चितप्रमाणे पुढच्याच बॉलवरती चेंडू डॉट आला. त्यानंतर एक विकेट आली. आता पाहिजे नवीन फलंदाज मैदानामध्ये सिकंदर भोसले. सिकंदर भोसले आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आता इथे दाखल इथे होतील. आता मैदानामध्ये पाहायचंय की कशा प्रकारे ते गोलंदाजांना पुढे फलंदाजांकडून मात्र आव्हान इथे उभं केलं जाणार याच्यावरती मात्र ज्या सर्वांच्या नजर आहेत. सिकंदर भोसले सूरज गवळीचा पुढचा बॉल. स्ट्राईक ऑन सिकंदर. पुढे सरसावत चेंडू आपण पाहतो खेळून काढला जाईल. थर्ड मॅनच्या दिशेने मात्र चेंडू इथे ट्रॅव्हल झालाय. एक सिंगल यावेळी मैदानामध्ये पैसे घेतली जाते. एक धावी ती आलेली आहे आणि एका धावेच्या मदतीने संघाचं धाफलक जर आपण पाहिले तर 7 धावा धाफलकावरती. खऱ्या अर्थानं 7 आता निभवायची आहे, कारण 7 म्हटलं ना, 7 बोले तो 7 चलना, 7 बोले तो एक 7 निभाना और एक 7 विजय प्राप्त करना. ती 7 मैदानामध्ये हवी आहे आणि प्रताप आणि सिकंदरला ही 7 द्यावी लागणार आहे. मुळशी तालुक्याचा एक उभरता सितार म्हणून मात्र निश्चितपणे प्रतापकडे पाहिलं जातं. अनेक वेळा अग्रेसिव्ह बॅटिंग प्रतापकडून आपण बघितलेली, परंतु सूरज देखील काही कमी नाहीये. त्याच्याकडून देखील वेग मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. अचूक टप्पा बघायला मिळालेला आहे. सूरजचा पुढचा बॉल प्रतापसाठी. दुसऱ्या फेरीचे सर्व सामने आपण 5-5 षटकाचे खेळवणार आहे. पहिलाच बॉल यावेळी मैदानामध्ये पाहायचंय. अक्रॉस द बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न. नो बॉल इथे मात्र पंचांकडून आलेला आहे. मला वाटतं रिटर्न क्रीज चा नो बॉल असावा तिथे. संघाची धाव संख्या आता मात्र आपण पाहतो निश्चितपणे एका धावेने पुढे जाऊन पोहोचेल. 8 धावा धाफलकावरती आणि आता पाहिजे फ्री हिट ऑन.
फ्रीटचा चेंडू आता असेल. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुन्हा एकदा पाहिजे मैदानाच्या आतमध्ये. ओहो, हा चेंडू मात्र आपण पाहिलं ऑप्शनच्या थोडासा बाहेर असणारा चेंडू. व्हाईट बॉल इथे मैदानाच्या मध्ये येणार आहे. फ्रीट कंटिन्यू आता मैदानामध्ये असेल. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय पुन्हा एकदा सूरज. फ्रीट कंटिन्यू. स्ट्राईक आउट आपण पाहतोय मैदानामध्ये इथे प्रताप. हा चेंडू देखील पुन्हा एकदा सोडू दिला जाईल. सिंगल घेण्याचे ते प्रयत्न असणार आहे. एक धाव तर मैदानामध्ये व्हाईट +1 अशा त्याच्या मात्र निश्चित इथे 2 धावा इथे मिळतील आणि या 2 धाब्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या आता पुढे जाऊन पोहोचणार आहे. धापलकावरती 11 धावा आहेत. फ्रीट कंटिन्यू. सिकंदर भोसले SB पाहिजे मैदानामध्ये प्रयत्न एकच असेल की मोठे स्ट्रोक देखील आम्हाला खेळायचे आहेत. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय स्पर्धेचे असणारे मुख्य आयोजक आदरणीय विमल कौल सरांचं शुभागमन होत आहे. हो, शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण इथे मैदानाच्या मध्ये पाहतोय. बॅट आणि बॉल मध्ये इथे संपर्क पाहायला मिळत नाहीये. चेंडू आपण जर पाहिले गेले तर मैदानाच्या मध्ये डॉट असणार आहे. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये प्रगती पथावरती असताना 11 धावा धापलकावर आहेत. पुण्यात शॉट ऑफ लेन बॉल आणि आता जर आपण मैदानाच्या मध्ये पाहिले गेले तर तिथे षटक इथे संपलेलं आहे. ते दुसरं 2 षटकांचा इथे खेळ संपलेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकावरती 11 धावा. बोला, षटक संपलंय. पहिल्या चेंडूवरती बाउंड्री आली, दुसरा चेंडू डॉट आला, त्यानंतर विकेट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर नो बॉल. संपलंय षटक. दोन षटकांचा आपण पाहतो खेळ इथे संपलेला आहे. धापलकावरती 11 धावा. ज्या धापलकावरती आपण पाहतो धावा इथे नोंदवले गेलेले आहेत. शेवटचे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय अजूनही 46. हे समीकरण आता मैदानाच्या मध्ये असणार आहे. सूरज गवळीचा आपण पाहतोय भन्नाट वेग, स्पेल जरूर आपल्याला मैदानाच्या मध्ये बघायला मिळाला. प्रतापचा एक फक्त चौकार आलाय, परंतु आता मात्र फलंदाजांना थोडासा गेअर इथे चेंज करायचा आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा बाळा शिंदे यांच्या हातामध्ये मात्र चेंडू सोपवलाय. गोलंदाजीसाठी गोलंदाज बाळा शिंदे. स्ट्राईक आपण पाहिले तर प्रतापला आज मात्र स्वतःला सिद्ध करायचं आहे की मला निश्चितप्रमाणे मुळशी तालुक्यातील डावखुऱ्या त्याच्या फलंदाजांपैकी सर्वात घातक फलंदाज का म्हटलं जातं. खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साइडला मात्र चेंडू ते पण पाहतो खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक पाहिजे सुदाम खोडदे फार दूरवरती असतील. सिंगल इथे आली, दुसऱ्या धावेसाठी नकार, परंतु इथे आपण पाहतोय मैदानामध्ये नशीब बलवत्तर आहे. बारा धावा जे आपण पाहतोय धापलकावरती ते असणार आहेत. सिकंदर भोसले आपण पाहतोय पुन्हा एकदा स्ट्राईक ऑन तयार आहे. अजून जर आपण पाहिले गेले तर मोठे स्ट्रोक मैदानाच्या मध्ये देखील आपण पाहतोय. खेळणं फार गरजेचं असेल टीमला. गोलंदाज तयार आहे पुन्हा एकदा. यावेळी मोठा स्ट्रोक तर खेळलाय. मिस टाइम चेंडू हवेमध्ये आणि इथे आपण पाहतोय हसन चेंडूच्या खाली टिपलाय झेल. परतावा लागेल इथे सिकंदर भोसलेला.
DJ Dipsy C. मैदानाच्या मध्ये आपण पाहतो इथे विकेट येताना पाहायला मिळाली. सिकंदर भोसले मैदानाच्या मध्ये बाद होतोय आणि सिकंदरची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज आपण पाहतोय दाखल इथे होईल अक्षय शितोळे. मुळशी तालुक्याची ही रणमशीन, मुळशी तालुक्याचा द ग्रेट मॅच फिनिशर म्हणून मात्र ज्या खेळाडूची ओळख आहे, स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन मात्र लढण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू अक्षय शितोळे मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय ते दाखल होणार आहे. मुळशी तालुक्यातील टेनिस क्रिकेट मधलं जर आपण पाहिलं तर मास्टर माइंड म्हणून देखील मात्र अक्षय शितोळेला ओळखलं जातं. आज बघायचं एका बाजूला बाळा शिंदे यांचा अनुभव आहे, दुसऱ्या बाजूला अक्षय शितोळे मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे कामगिरी करतील याच्यावरती मात्र सर्वांच्या नजर आहेत. खऱ्या अर्थानं आजही वडगावची स्पर्धा आठवते आणि तालुका वाईज मध्ये मात्र अक्षय शितोळेने केलेली बॅटिंग आणि सर्वांची मनं जिंकण्याचं काम मात्र अक्षय शितोळेने अनेक वेळा केलंय. मुळशी तालुक्यातील अनेक मानाचे करंडक मिळवणारा संघ आणि त्या संघाचं नेतृत्व करणारा संघ नायक म्हणून मात्र अक्षय शितोळेचं नाव नेहमी चर्चेत राहिलंय. बाळा शिंदेचा पुढचा बॉल स्ट्राइक ऑन अक्षय. पहिला चेंडू आपण पाहिले गेले तर इथे धीम्या गतीने टाकलेला बॉल, इथे मात्र निश्चितपणे अक्षयच्या माइंड सोबत मात्र बाळा शिंदे देखील थोडासा खेळण्याचा इथे प्रयत्न करतायत. कारण बाळा शिंदे यांचा आपण गोलंदाजी बघितली, वेगवान चेंडू मात्र त्याने हाताळले, परंतु अक्षयसाठी पहिला चेंडू इथे धीम्या गतीचा टाकला. व्हेरिएशन दाखवलं इथे खऱ्या अर्थानं बाळा शिंदे यांनी. यावेळी खुलवट टप्प्याचा बॉल, गॅप खूप मोठा आहे. रणजित फराटे फार दूरवरती, चेंडू पाहता पाहता सीमारेषा बाहेर. एक तेरी तो एक मेरी दाखवलंय अक्षय शितोळेने. खणखणीत चौकार. थँक्यू डीजे. या ठिकाणी आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचा नुकतं शुभागमन होतोय पट्टा ग्रुपचे सदस्य आणि या स्पर्धेचे असणारे आयोजक नवीनजी आनंद सरांचे क्षणी शुभागमन झाले. सर आपलं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत असेल. अक्षय शितोळेच्या पॅटमध्ये आपण बघितलं गेलं तर इथे मैदानामध्ये चौकार येताना जो आपल्याला बघायला मिळाला, या चौकाराच्या मदतीने आता संघाची धावसंख्या जर आपण पाहिलं तर 16 धावा ज्या धापलकावरती आहेत. धावा करायच्यात गोळा धापलकावरती आहेत त्या 16. पुढे सरसा चेंडू मात्र तिकडून काढला जाईल. पायचे डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. सिंगल तर मैदानाच्या मध्ये आपण पाहतो ती घेतली जाणार आहे. एक धाव इथे येईल आणि या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आता पुढे जाऊन पोहोचेल स्कोर कार्ड वरती 17 धावा. कोणता संघ असेल ज्या मात्र संघाला आहे खतरा, धापलकावरती आपण पाहतोय 17. गोलंदाज तयार पुन्हा त्या पायचे बाळा. यावेळी लेग बाहेर आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये चेंडू आहे की नाही पाहिले जाईल. मैदानाच्या मध्ये फार मोठी अपील तिथे होताना बघायला मिळाली. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये संपलं जाईल. इथे तिसरं 3 षटकांचा खेळ संपला. बाळा शिंदे यांचे जबरदस्त गोलंदाजीचा स्पेल आपल्याला बघायला मिळाला. 12 चेंडू त्याने टाकले आणि या 12 चेंडू मध्ये जर आपण बघितलं ना तर उघ्या 8 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. 2 विकेट मिळवल्यात. एक चांगली गोलंदाजी बाळा शिंदे यांची. समीकरण मैदानामध्ये आपण पाहिले तर थोडंसं आता मात्र बदललं जाईल. एकंदरीत आता शेवटचे आपण पाहतोय 18 चेंडू आता शिल्लक असणार आहेत आणि या 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 40 धावांची गरज आहे. 18 चेंडू 40 हे समीकरण आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये असेल. ज्या प्रकारचं आपण पाहतोय बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकांमध्ये खऱ्या अर्थानं पॉवर प्लेच्या षटकांमध्ये फार मोठ्या धावा येऊ शकल्या नाही. पुण्याच्या पायच्या मैदानामध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज सूरज. स्ट्राइक ऑन अक्षय शितोळे. ओहो रिव्हरचा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय केलाय. बॅट आणि बॉल मध्ये आता मात्र संपर्क नसणार आहे तिथे.
चेंडू जर आपण बघितले गेले तर इथे डॉट स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या मध्ये येतोय. शेवटचे आपण पाहतोय 17 चेंडू शिल्लक 40 बनवायचे आहेत. अक्षय शितोळे जोपर्यंत मैदानाच्या मध्ये आहे ना मित्रांनो, तोपर्यंत अक्षय शितोळेसाठी ह्या धावा अशक्य नाहीये. ये बड़े मैच का बड़ा खिलाडी है. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम, चेंडू हवेमध्ये, सूरज डाउन दी बॉल, कॉटन बोल्ट, मोठी विकेट अक्षय शितोळेला. विकेट येताना मैदानामध्ये बघायला मिळाली. अक्षय शितोळेचं मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय ते बाद होतोय आणि त्याची जागा घेण्यासाठी अक्षय शितोळे पाटील जे मैदानाच्या मध्ये दाखल होणार आहेत. अपेक्षा फार मोठ्या होत्या खऱ्या अर्थानं अक्षय शितोळेकडून, परंतु त्या अपेक्षेवरती मात्र निश्चितप्रमाणे आज स्वतःवरती थोडासा तो निराश असेल, कारण तिचा समोरचा संघ देखील तितक्या तोला मुलाचा, समोरचा संघ प्रतिस्पर्धी संघ देखील तितक्या ताकदीचा आहे. कारण असं म्हणतात ना की जर आपल्याला आपली गुणवत्ता ओळखायची असेल ना, तर त्यासाठी आपल्याला समुद्रामध्ये पोहण्यासाठी जावं लागतं. पहिलाच बॉल अक्षय शितोळेच्या पाटीलच्या बॅटमधून आपण पाहतोय, हुक केलाय बॉलला, फाईन लेग मध्ये चेंडू सरळ सीमाच्या बाहेर, हा चौकार. पाहिजे गोलंदाजीसाठी गोलंदाजी आपण पाहतोय सूरज, स्ट्राईक ऑन अक्षय, पहिल्याच बॉलवरती चौकार. मोठा स्ट्रोक पुण्यात खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय ते केला जाईल. बॅट आणि बॉल मध्ये मात्र तो संपर्क बघायला मिळत नाहीये. अक्षय शितोळे याही खेळाडूमध्ये खऱ्या अर्थाने ती क्षमता आहे. एक अष्टपैलू खेळाडूच्या भूमिकेत सतत आपण मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासार संघासाठी रिप्रेझेंट करताना बघितलेले, परंतु आज फार मोठी संधी आहे आणि संघ इथे अडचणी सापडलेला आहे. आयुष्यामध्ये लोक लक्षात केव्हा ठेवतात, ज्यावेळेस अडचणी सापडलेल्या संघाला आपण विजयापर्यंत घेऊन जातो ना. यावेळी आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये निश्चितप्रमाणे थोडीशी पंचांकडे नजर फिरवली, परंतु मैदानाच्या आपण इथे पाहतोय बॅट आणि बॉल मध्ये तो संपर्क नाहीये आणि तिथे तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाणार आहे. वाईड साडी वाईड आहे की नाही हे मात्र पाहिलं जाईल. यानंतरची होणारी मॅच जी आपल्याला जरूर बघायला मिळेल, एका बाजूला सात्विक स्पोर्ट्स आळंदी नारायणगाव आणि दुसऱ्या बाजूला यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट क्लब पारगाव आणि हरळवाडी, दोन गाव एक टीम, ही संकल्पना आपण मैदानाच्या मध्ये जरूर बघतोय. त्याचबरोबर जर आपण बघितले गेले तर व्हाईट बॉल प्रत्येक दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर एक वेगवेगळा फॉर्मॅट आपण या स्पर्धेच्या माध्यमातून बघतोय. पहिला दिवस आपण पाहिलं एक गाव एक संघ, दुसरा दिवस दोन गाव एक संघ, त्यानंतर एक तालुका एक संघ. जोरदार बॅट पुन्हा एकदा फिरवली जाते, बॅट आणि बॉल मध्ये मात्र संपर्क नसेल, पुन्हा एकदा चेंडू डॉट. त्यानंतर आपण पाहिले गेले तर 40+ एक दिवस आहे. त्यानंतर जर आपण बघितलं गेले तर खुल्या गटातील देखील संघ या मैदानावरती आपल्याला खेळताना बघायला मिळत आहेत. सूरज गवळे काय गोलंदाजी करतोय खरं तर सूरज, नियंत्रण बघायला मिळेल. 22 धावा धाबलकावरती जे आहेत. यावेळी पाहिजे मोठा स्ट्रोक तिथे स्क्वेअर लेग मध्ये, क्षेत्ररक्षक इथे चेंडूच्या खाली, विकेटचं पतन, परतावा लागेल अक्षयला. डीजे विकास 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 कांच की चूड़ियां भी मैंने बनवाई, अपने दिल की भी मैंने कभी बनाई। कांच की चूड़ियां भी मैंने बनवाई, अपने दिल
इथे जर आपण मैदानाच्या मध्ये बघितले गेले तर निश्चितप्रमाणे पाहतोय विकेट येताना पाहायला मिळेल. गोलंदाजीसाठी आता पाहतोय मैदानाच्या मध्ये रणजित फराटे मैदानाच्या मध्ये आता गोलंदाजीसाठी दाखल होतोय. आणि दुसऱ्या बाजूला नवीन फलंदाज जर आपण पाहिलं तर सोन्या नॉन स्ट्राईक एंडला मात्र तो दाखल असणार आहे. शेवटच्या आता 12 चेंडूंचा खेळ आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये शिल्लक असेल आणि या 12 चेंडूंमध्ये अजूनही जिंकण्यासाठी आपण पाहतोय 35 धावेंची गरज. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो तयार असेल पुन्हा एकदा मैदानामध्ये रणजित फराटे. पहिला चेंडू इथे मैदानामध्ये आपण पाहतोय खाली राहिलेला चेंडू बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू डॉट आलाय. यावेळी पाहिजे प्रतापच्या बॅटमधून मोठा स्ट्रोक क्षेत्ररक्षक तिथे शोधून काढलाय विकेटचं पतन. आता जर आपण पाहिलं तर मैदानाच्या मध्ये विकेट येताना पाहायला मिळाली आणि नवीन फलंदाज देखील दाखल इथे होईल. तो मैदानाच्या मध्ये संतोष स्कोर कार्ड वरती 23 धाबा ज्या धफलकावरती धाबा इथे नोंदवले गेलेले आहेत. शेवटचे आपण पाहतोय 10 चेंडू आता शिल्लक असतील आणि या 10 चेंडूंमध्ये 34 धावेंची गरज आहे. थोडासा वेळ वाचवायचा आहे. रणजित फराटे आपण पाहिले गेलं तर मांडवगण फराटा या गावाला बिलॉंग करणार आणि त्यानंतर अतिशय ग्रामीण भागातून पुढे आलेला खेळाडू रणजित. संतोषसाठी हा चेंडू इथे मैदानामध्ये पाहिजे पूर्णपणे डॉट. दोन्ही टीम्स तुम्हाला विनंती आहे मॅच संपण्याच्या अगोदर आपण मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला बसण्यासाठी आपली व्यवस्था केलेली आहे. आपण आपल्या डगआउट मध्ये येऊन बसा. यावेळी पाहायचंय शफोलो चिन्ह मात्र खेळून काढला जाईल फायनलच्या दिशेने. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूला पाठमोर होतोय. चौकार जरूर आला परंतु मी म्हणेल की आक्रमकतेत थोडासा उशीर झालाय की का. थँक्यू देसाई. इथे आपण पाहतोय चौकाराला चौकाराच्या मदतीने 27 धावा. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय ज्यांचं नोटीस आगमन झालेलं आहे मवळ भूषण आणि टेनिस क्रिकेट विश्वातील आपण पाहतोय असणारे खूप मोठं नाव आनंद चौहान हे देखील उपस्थित होत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. त्याचबरोबर एक दानशूर व्यक्तिमत्व आणि सेवानिवृत्ती चषकाचे असणारे मुख्य आयोजक सुरेशजी भिसे हे देखील उपस्थित होत आहे. त्यांचं देखील स्वागत. हा चेंडू यावेळी आपण पाहिले तर लेग स्टंपच्या बाहेर असणारा व्हाईट बॉल मैदानाच्या मध्ये आता इथे येणार आहे. अतिरिक्त धावे इथे मैदानाच्या मध्ये आपल्याला जी बघायला मिळेल संघाचा धाफलक जे पुढे जाऊन पोहोचते धाफलकावरती 28 धावा 28 रन. पुन्हा गोलंदाज तयार रणजित. पुढे सरसावा चेंडू मात्र इथे खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय केला जाईल. चेंडू मैदानाच्या मध्ये इथे डॉट येतोय. धाफलक इथे स्थिर असणार आहे. 28 धावा धाफलकावरती आहेत. मोठा स्ट्रोक पुन्हा खेळण्याचा प्रयत्न हलकीशी अपील इथे मैदानाच्या मध्ये केली आहे आणि इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये विकेट आहे.
मिलती है वो कुड़ी में मिलती है सपने में मिलती है वो कुड़ी मेरी सपने में मिलती है सारा दिन घूंघटे में बंद कुड़िया सी ओए 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 सारा दिन घूंघटे में बंद कुड़िया सी यूं में कुलती है एका पाठोपाठ एक फलंदाज आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये बाद होताना जे आपल्याला बघायला मिळत आहेत आणि नवीन फलंदाज आता मैदानामध्ये पाहायचंय कोण दाखल होतोय. स्वराज नवीन बॅटर आपण पाहतोय ते मैदानामध्ये दाखल होईल आणि शेवटचं षटक मैदानामध्ये हाताळण्यासाठी आपण पाहिले तर प्रतीक जो इथे मैदानाच्या मध्ये आता दाखल झालेला आहे. रणजितने देखील आपण पाहतोय अवघ्या 5 धावा खर्च करत 2 विकेट मिळवल्यात. हा चेंडू आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये डॉट धापलं की ते मात्र आपण पाहतोय स्थिर असेल. 28 धावा धापलकावरती जे आहेत शेवटचं षटक इथे प्रगती पथावरती असताना कुलबा टप्प्याचा बॉल बॅकफुटला जाचीन मात्र ते आपण पाहतोय खेळून काढला जाईल. तोपर्यंत मैदानामध्ये कुठल्याही प्रकारची धाव इथे मात्र घेतलेली नाहीये. फलंदाजांचे आता मात्र खांदे थोडेसे झुकताना आपल्याला बघायला मिळत आहेत. चला दोन्ही टीम्स आपापल्या डगआउट मध्ये या. मॅच संपल्यानंतर लगेचच फिल्डिंग लावून घ्यायची. त्यासाठी कुठल्याही प्रकारचा वेळ घेतला जाणार नाही. त्यामुळे खेळाडूंना विनंती आहे वेळ वाचवायचा आहे. वेळ वाचला तर तुम्हाला जास्त षटकं खेळण्याला मिळणार आहे. जर वेळ कमी पडत असेल तर मात्र तिथे कमी षटकाचे सामने खेळवावे लागतील. हे आयोजकांच्या वतीने तुमच्यासाठी सक्त ताकीद आहे. हा चेंडू पुन्हा एकदा धीम्या गतीने टाकलेला बॉल आणि तिथे पण मैदानामध्ये पाहतोय विकेट आली. सोन्या देखील बाद. मॅच कडे आपण पाहतोय पुण्यात जाऊया. नवीन फलंदाज आपण पाहतोय ते मैदानामध्ये अनिल. हा चेंडू मैदानामध्ये देखील आपण पाहिले गेले तर इथे डॉट स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या मध्ये असणार आहे. संघच दाबला किती स्थिर आहे आणि स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 28 धावा आहे. शेवटच्या षटकातील मात्र काही चेंडू शिल्लक असणार आहेत. रामलिंग मांडवगण फराटा हा संघ अगदी विजयाच्या दारामध्ये इथे उभा आहे. चेंडू पुन्हा इथे आपण पाहतोय डॉट मैदानाच्या मध्ये येताना आपल्याला बघायला मिळेल. सामना इथे जिंकलाय पहिली मॅच आणि या पहिल्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर विजयाचा झेंडा इथे फडकवलाय तो रामलिंग मांडवगण फराटा टीमने. विजय संघाचं अभिनंदन. हाडलक लवळे आणि कासार साईड टीम तुमचा देखील एक चांगला खेळ आजच्या स्पर्धेमध्ये बघायला मिळाला. पहिली मॅच निश्चितपणे इथे संपली आहे. पहिल्या मॅच मध्ये रामलिंग मांडवगण फराटा या टीमने मात्र हुकूमत ठेवलेली आहे. यानंतरचा होणारा सामना आणि त्या सामन्याचा आपण टॉस केलेला आहे. त्यामुळे विनंती आता की आपण लगेचच फिल्डिंग लावून घ्या. टीम कुठल्या प्रकारचा वेळ तुम्ही घ्यायचा नाहीये. यशवंत भाऊ पाचंगे, पारगाव, हरळवाडी आणि त्याचबरोबर जर आपण पाहिले गेले तर